हॅलो गाईज. बऱ्याच लेडीज मला विचारतात की मॅडम प्रेग्नन्सीमध्ये आम्ही हँड अँड लेग वॅक्स केलं तर चालेल का, किंवा कुठलं स्मूथनिंग वगैरे केमिकल ट्रीटमेंट केली तर आमच्या बाळाला तर काही त्रास होणार नाही ना, डॉक्टर आम्हाला नाही सांगत आहेत. सो या शंकेचं निरसन मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. सो जेव्हा आपण वॅक्सिंग करत असतो तेव्हा बट ऑब्वियस पेन होणार हे स्वाभाविक आहे, हे तुम्हाला माहिती असतंच. पण एखादी लेडी अति घाबरट असते किंवा तिला घाम फुटतो हाताला की आता हे दुखणार आहे, मला हे माहितीचं की पोटात गोळे यायला लागतात. अशी अवस्था जर तुमची असेल तर प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिंग करायचं नाही. राहिली हेअर केमिकल ट्रीटमेंट असतात, स्मूथनिंग, रिबॉन्डिंग, केराटिन, वॉटेवर. त्याला खूप खूप तास बसायला लागतं एका ठिकाणी. अशा ठिकाणी तुम्ही एवढा वेळ बसू शकणार आहात का, हे आधी तुम्ही आत्मपरीक्षण करा. त्याच्यानंतर बरं बसलात तर बसलात तुम्ही असं, पण तो त्या जो क्रीमचा वास असतो किंवा आयनिंग केल्यानंतर जो धूर येतो, त्या धुरामुळे डोळ्यातून पाणी येतं किंवा असं घसाच दुखतो. कारण अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही आजारी पडला तर डॉक्टरांची जे ट्रीटमेंट असते ते तुम्हाला औषधं देऊ शकत नाहीत. सो याची एक खबरदारी तुम्ही घ्या आणि मगच या ट्रीटमेंट करायच्या का नाही हे ठरवा. मी तर म्हणेल थोडं थांबा जर तुम्ही घाबरत असाल तर. ओके.